नमस्कार, रियल खबरें में आपका स्वागत है। मैं हूं अंजनी मिश्रा। मुंबई बीएमसी चुनाव की सरगर्मियां तेज हो गई हैं और कहीं न कहीं जो सभी पार्टियां हैं वो चुनाव प्रचार में लगी हुई हैं। और अगर हम बात करें आम मुंबईकर की, तो आम मुंबईकर क्या चाहता है, आज हम उनसे बात करेंगे और उनकी नब्ज टटोलेंगे। और कहीं न कहीं जो है बीएमसी चुनाव को लगभग एक हफ्ते बाकी है और 15 को चुनाव है और 16 को वोटों की गिनती होगी। और ये पब्लिक है, सब जानती है। तो आइए हम पब्लिक से जानते हैं, कुछ मुद्दों को लेकर उनसे जानने की कोशिश करेंगे कि आम मुंबईकर का इन मुद्दों को लेकर क्या बोलना है। आइए हम चलते हैं और लोगों से जानते हैं उनकी राय, उनका क्या बोलना है। ये पब्लिक है, सब जानती है। आपका नाम क्या है? जोसेफ मार्टिन। तो यहाँ कब से रहते हैं मुंबई में? पैदा हो गया गांव में। वडोली गांव है ना, वडोली गांव में पैदा हुआ। मतलब सब कुछ मतलब मुंबई से ही पूरा है। तो तब की मुंबई और अब की मुंबई में क्या फ़र्क लग रहा है आपको? तब की मुंबई और अभी की मुंबई में बहुत फ़र्क लग रहा है। तब की मुंबई होती थी अच्छी एकदम। इनसे भी बात करेगा तो ये बराबर बताएंगे। हाँ से बस। तो और अभी की मुंबई में बहुत फ़र्क है। कैनेडियन में भी फ़र्क है, बराबर है। तब कैसा लोग एक साथ के साथ ही रहते थे, ऐसा। अभी इतने पार्टी हो गए हैं तो उसमें कंफ्यूज हो जाता आदमी, वोटर भी। तो अभी जो मतलब चुनाव होने वाले हैं, अब जैसे 15 को चुनाव है, 16 को वोटिंग है, तो यहाँ पे जो है यहाँ के चुनाव को लेकर आप क्या बोलना चाहेंगे, क्या देखते हैं आप? मैं बचपन से देखते आ रहा हूँ। पहला जो उद्धव ठाकरे का शिवसेना और कांग्रेस ही थी यहाँ पर, बराबर है। दोनों में फाइट चलता था। अभी उसके बाद बीजेपी आई, ये आई, वो आई। तो अभी कैसा होएगा ये बोलना बहुत मुश्किल है, पब्लिक के ऊपर है पूरा। लेकिन इसके पहला भी शिवसेना का कैंडिडेट जीत के आया था, उसके पहला कांग्रेस का आया था। तो हम लोग क्या है, वही एक पकड़ के चल रहे थे। तो अभी यहाँ पे जैसे आप देखेंगे तो दो गठबंधन हो गए। एक बीजेपी गठबंधन है और एक शिवसेना उद्धव कांग्रेस गठबंधन है। लेकिन अभी कांग्रेस वाला हो गए उससे शिवसेना से ही निकल के वो बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं। तो अभी आप लोगों से मिलते होंगे, बातचीत करते होंगे, तब वो क्या लगता है फिर यहाँ पे माहौल क्या है, मतलब किसका महापौर बन सकता है, बनेगा, और किसका काम? मैं यहाँ का इससे मैं बोलूँगा तो अभी मैं कुछ नहीं बोल सकता हूँ, बराबर है। क्योंकि पब्लिक के हर इसमें दिमाग में क्या है उनको ही मालूम है। पब्लिक आपस में अगर आप सुनते होंगे ना, लोग बात करते होंगे कि किसका महापौर बनना चाहिए, किसकी हवा है, किसका बनेगा, ऐसा कुछ एहसास हो रहा है? ऐसा नहीं, कुछ एहसास नहीं हो रहा है। और जो भी है अपने अपना ये लेके आते हैं कैंपेनिंग के लिए। तो कन्फ्यूज हो जाता है। एक किसी का नहीं है तो हम बोल सकते हैं बाबा इसके साथ थोड़ा बैक फुट पे दिख रहा है। ऐसा कोई नहीं है, सब फ्रंट फुट पे खेल रहे हैं। आप किस पार्टी को चाहते हैं? मैं तो उद्धव सेना का ही चाहूँगा, शिवसेना का ही चाहूँगा। मैं बचपन से वही हूँ, अभी भी हूँ। तो बचपन से शिवसेना के हैं और शिवसेना उद्धव की पार्टी के बारे में चाहते हैं। यहाँ पे और लोग भी मौजूद है, उनसे बात करते हैं। तुमचं नाव काय? माझं नाव फ्रान्सिस मार्टिन आहे, हे माझे मोठे भाऊ आहेत. तुमचं काय म्हणणं आहे या इलेक्शनबद्दल? 15 तारखेला वोटिंग आहे आणि 16ला काउंटिंग आहे. तुमचं काय म्हणणं आहे? बघा, येणाऱ्या 15 तारखेला जे इलेक्शन आहे आणि 16ला काउंटिंग आहे, मुंबईचा महापौर उद्धव साहेबांचाच बनेल एवढं नक्की आहे. शिवसेनेचा बनेल. मशाल सगळ्यात पुढे धावेल आणि त्याच्यावर इंजिन तर आहेच, राजसाहेब आहेत आमच्याबरोबर, आणि दोन्ही मिळून गड जिंकणार. शिंदेबद्दल तुम्ही काय म्हणणार? शिंदे म्हणून आम्ही बोलू शकत नाही, कारण ते गद्दार झाले आहेत. कारण शिवसेनेबरोबर मोठी गद्दारी केली आहे. ज्या शिंदेंना उद्धव साहेबांनी वर आणलं, ज्यांना भरभरून दिलं, अशा शिंदेंनी त्यांच्यावर गद्दारी केली. आणि हे खूप चुकीचं झालं आहे की उद्धव साहेबांबरोबर वार केला आहे हा, आणि हे बरोबर नाही आहे. या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी हे बरोबर झालेलं नाही आहे. कारण ज्या मातोश्रीने भरभरून लोकांना दिलं आहे, या मुंबईला जगवलं आहे, या मुंबईसाठी रक्षण मातोश्रीमधनंच झालेलं आहे, अशा लोकांवर गद्दारी करणं हे बरोबर नाही आहे. आणि मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच बनणार, हे आम्हाला विश्वास आहे. शिंदेचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेने शिवसेनेने हिंदुत्व सोडला आणि ते काँग्रेसबरोबर गेले. त्याच कारणाने त्या लोकांनी शिवसेना सोडली आणि नवीन शिवसेना बनवली. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे चुकीचं आहे. ॲक्च्युली त्यांना उद्धव साहेबांपासून दूर जायचंच होतं.
कारण उद्धव साहेबांना लोकांना वाटत होतं की उद्धव साहेबच कधीतरी मुख्यमंत्री बनावे आणि ते झालेले हे जनतेच्या मनात होतं. आणि उद्धव साहेब ज्यावेळेस हे झाले मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी कोरोना काळात पण गोरगरिबांची भरभरून कामं केली. लोकांना 5 रुपयात जेवण मिळालं त्यावेळेस कोरोना काळामध्ये. त्यांच्या काळामध्ये भरभरून लोकांची कामं पण झाली. आणि हे माझ्या मते शिंदेंच्या त्यावेळेस आतून पहिल्यापासूनच काहीतरी डावपेच चालू होते की उद्धव साहेबांपासून दूर होऊन एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं. ही गद्दारी त्यांनी केलेली आहे. हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात असानी निकाल चुनाव होता. त्या चुनावामधून BJP आणि शिंदे गुटने शानदार बंपर जीत झाली आहे त्या लोकांची. आणि आपण बघितलं तर ही जे 80 जागावर निर्विरोध जिंकून आले आहे उमेदवार शिवसेने आणि BJPचे. आणि उद्धवचे आणि मनसेचे जे उमेदवार आहे त्या लोकांनी आपले जे फॉर्म आहे जे भरले होते ते परत घेऊन टाकले. मग कसं होईल? तर फॉर्म परत घेतले म्हणजे काय माहिती आहे काय, आता इलेक्शनचे जे काय म्हणतात इलेक्शन कमिशनर मॅनेज झाल्यासारखं वाटतं आहे. कारण काही फॉर्म रिजेक्ट केले गेलेले आहेत. हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. हे काय आता कोर्टाने पण निकाल दिला आहे. जो इलेक्शन जो अधिकारी आहे तो निर्णय देईल ते मान्य केलं जाईल. त्याचा फायदा घेऊन ते रिजेक्ट केलेले आहेत. ॲक्च्युली ते झाले नसते रिजेक्ट कोणाचे पण. ते बरोबर झालं असतं. आणि जे पण होतं आहे ते चुकीचं होतं आहे. हल्ली मॅनेज केलं जातं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांपासून सगळ्यांना मॅनेज केलं जातं. कारण सत्ता त्यांची आहे. महाराष्ट्रात सत्ता त्यांची आहे. दिल्लीत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे सगळं मॅनेज होतं आहे. गोरगरीब बिचारा गोरगरिबांची एकच इच्छा आहे की शिवसेना आम्हाला मुंबईत पाहिजे बस. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसची सत्ता आहे. काय त्या लोकांनी काय काम नाही केलं महाराष्ट्रासाठी? हे बघा, मी कोणाचं असं म्हणू शकत नाही काम केलं नाही म्हणून. पण उद्धव साहेबांच्या काळामध्ये जे झालं होतं त्यांना पूर्ण 5 वर्ष दिली नाही लोकांनी. पूर्ण 5 वर्ष दिली असती तर कळून चुकलं असतं उद्धव साहेबांनी किती कामं केली आहेत. देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, एक मोठा गट बनवून हे अर्ध्यात सरकार मोडलं. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसचं नाव घेऊ शकत नाही. मी उद्धव साहेबांचंच नाव घेईन की त्यांच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं. देवेंद्र फडणवीस हे काय तोडाफोडीचे का राजकारण आहे. परत लोकांमध्ये भांडणं, UP बिहारीबरोबर भांडणं, परत ते मुस्लिमांबरोबर भांडणं हेच चालू आहे. बाकी जातीभेदीचं हे राजकारण चालू आहे. हे चुकीचं चाललं आहे. कारण जातभेद ही पाळू नये. हा महाराष्ट्र हा भारत देश. काँग्रेसचा तोच म्हणणं आहे ना. काँग्रेस आणि ही जे होते उद्धव गुट ते दोघे बरोबर होते. पण त्यांचे म्हणणं आहे की त्या लोकांनी राज ठाकरेला घेतला आणि राज ठाकरे जे आहे ते परप्रांतीबरोबर असं तसं तुम्हाला माहीत आहे. तर त्यांचे आरोप आहे. त्याच काळाने त्या लोकांनी उद्धवचा साथ सोडला आहे आणि ते एकटाच लढत आहे वंचितला सोबत घेऊन. मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं एकच म्हणणं, उद्धव साहेबांनी जरी काँग्रेसला जवळ घेतलं कोणालाही घेतलं असेल, कारण ती सिच्युएशन या भारतीय जनता पार्टीने तशी निर्माण केलेली. भारतीय जनता पार्टीने जातीभेदावर हे केलेलं. आणि उद्धव साहेबांचे विचार जे आहेत सगळ्यांना बघा, भारतामध्ये राहणारा माणूस हा हिंदूच आहे. भले तो मुस्लिम असून दे कोणी असून दे. मुस्लिम म्हणत नाही की आम्ही भारताच्या विरोधात आहे म्हणून. जे पाकिस्तानची स्तुती करतात जे मुस्लिम ते हिंदू नाही आहेत. जे पाकिस्तानची स्तुती करणारे कोणी असून दे ते हिंदू नाहीत. राजबरोबर त्यांच्यासोबत राज ठाकरे त्यांच्यासोबत आले, उद्धव ठाकरे सोबत आले इलेक्शनमधून. त्याचा फायदा होईल? नक्कीच होईल. कोणाला काय म्हणाले परत? राज ठाकरे यांच्यासोबत आले आहे, यांच्याबरोबर आले इलेक्शनमधून. मग उद्धवला त्याचा फायदा होईल? उद्धवला दोघांनाही होणार. हा फायदा दोघांनाही होणार. रेल्वे इंजिन पण धावणार, मशाल पण जळणार पेटणार आणि भगवा हा महानगरपालिकेवर फडकणार. तो आपका बोलना है कि कहीं ना कहीं यहाँ पे जो है महानगर पालिका पे जो है BMC पे भगवा ही लहराएगा और यहाँ पे उद्धव और राज की जो है सत्ता आने की आप बात कर रहे हैं. तो आपने हमें समझ दिया, उसके धन्यवाद. कैमरामैन रमेश लोखंडे के साथ अंजलि कुमार मिश्रा, रियल खबरें, मुंबई.